मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण इथे शिल्लक राहिलेल्या साडीपासून 1 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असा फॅन्सी फ्रॉक कटिंग आणि शिलाई बघणार आहोत. एकदम अशी सोपी पद्धत आहे. इथे मी अस्तरचा कपडा 1 मीटरला थोडासा कमी आहे. घडी करून घेते. परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. 4 पदरी आपली इथे घडी झाली पाहिजे बरोबर. एक बाजू ओपन करून घेते, म्हणजे ह्या बाजूचे पदर आपले 4 होतील आणि ही आपली बंद बाजू राहणार आहे. आता इथे वरच्या भागाची उंची 10 इंच ठेवणार आहे. शिलाई मार्जिनच्या सहित 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. आता शोल्डर 5 इंचावरती मार्किंग करून घेते. शोल्डर इथे 5 इंच ठेवलेला आहे. गळा रुंदी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. 2 इंच गळा रुंदी. मुंडा जेवढं शोल्डर ठेवला तेवढंच मुंडा ठेवायचा आहे. 5 इंचावरती मार्किंग करून घेते. मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग करून झालं. आता इथे आपला गळा उंची मार्किंग करून घेते 3 इंचावरती. 3 इंचावरती मार्किंग करून घेते. लहान मापासाठी परफेक्ट आहे. गळा रुंदी 2 इंच. एक लाईन ओढून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते. आता इथे आपल्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. इथे मी गोलच ठेवणार आहे. गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा. छाती 24 आहे. आता इथे मी 24चा चौथा भाग सर्वात आधी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. बंद बाजूने 6 इंच मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं. 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. एक लाईन ओढून घेते. इथे सुद्धा मी अशी सरळ लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बरोबर असं पकडायचा टेप आणि मध्य करून घ्यायचं आहे. आता समोरचा मुंडा अर्धा इंच मार्किंग करून घ्या. फक्त अर्धा इंच. आणि पाठीचा मुंडा 1 इंचावरती घ्यायचं मार्किंग करून. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे मी मुंड्याला आकार देऊन घेते दोन्ही सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कट मारून घ्या. फिटिंग परफेक्ट त्याच्यावरती येणार. आता सर्वात आधी इथे मी पाठीचा मुंडा कट करून घेतलेला आहे. गळा कट करून घेते. आता एक बाजू बाजूला घ्यायची आहे. सर्वात आधी पाठीची बाजू बाजूला काढून घ्यायची आहे. वाटलंच तर लिहून ठेवा त्याच्यावरती. आता ही आपली समोरची बाजू आहे. आपण ह्याच्यावरती मुंड्याचा आकार दिलेला आहे. सर्वात आधी समोरचा मुंडा इथे मी कट करून घेते. कट करून झालेला आहे. मार्किंग करून घ्यायचं. फिटिंग परफेक्ट त्याच्यावरती येणार आहे. कट मारून घ्यायचे बरोबर. आता इथे मी कापडाची घडी करून घेते बरोबर. ह्याच्यावरती मी पाठीची बाजू ठेवलेली आहे आणि कट करून घेते. थोडंसं बाहेरच्या बाजूने कट करून घ्यायचं आहे. जरी शिल्लक राहिलं तरी कट करून टाकता येतं नंतर. इथे आपलं कटिंग करून झालेलं आहे. आता हे मी मधून कट करून घेते, म्हणजे सेपरेट करून घेते. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने घडी करून घ्या. खालच्या घेरची उंची टाकून घ्यायची आहे. 4 पदरी घडी झाली पाहिजे. अजून एकदा घडी करून घेते, म्हणजे आपल्या इथे 4 पदर होऊन जातील. एक समोरच्या बाजूचा घेर आणि एक पाठीच्या बाजूचा घेर राहणार आहे. हे 4 पदर आहेत. ही बंद बाजू आहे. आता वरच्या भागाचं केलेलं कटिंग घ्यायचं आहे. बंद बाजूला ठेवून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या आणि जे आपण वरच्या भागावरती केलेलं फिटिंगचं मार्किंग आहे तेच मार्किंग करून घ्या ह्याच्यावरती बरोबर. म्हणजे काय होतं, कमर घेर जोडताना कमी जास्त होत नाही. त्यासाठी दोन्हीसुद्धा आपलं एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. असं ठेवून बघा बरोबर आहे का. आता इथे आपलं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. उंची इथे मी 12 इंच ठेवणार आहे. 12 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे आपलं घेर उंचीचं मार्किंग आहे. एक लाईन ओढून घेते.
आता ह्यासुद्धा बाजूला अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. क्रॉसमध्ये घेर भरपूर झाला पाहिजे, त्यासाठी क्रॉसमध्ये अशी लाईन ओढून घ्या. आता इथून खालच्या बाजूने 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि अर्धगोल आकार देऊन घ्यायचा, म्हणजे कोपरा येत नाही त्यासाठी. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. ही सुद्धा बाजू कट करून झालेली आहे. आता थोडंसं कट देऊन घ्या, फिटिंग येणार तिथे कट देऊन घ्यायचं आहे. आता हे आपल्याला इथे मधून कट करून घ्यायचं आहे, म्हणजे एक समोरच्या बाजूचा घेर होणार आहे आणि एक पाठीच्या बाजूचा घेर. आता इथे आपल्याला घेरला जोडण्यासाठी म्हणजे चुन्यांच्यासाठी कपडा कट करून घ्यायचा आहे. घेरच्या डबल कपडा घेतलेला आहे. 5 इंचाची बरोबर आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. समोरच्या बाजूला 3 पट्ट्या लागणार आणि पाठीच्या बाजूला 3 पट्ट्या लागणार आहेत. घेरच्या डबल कपडा घ्यायचा आहे. इथे एका बाजूला आपल्याला समोरच्या बाजूला 3 लागतील आणि पाठीच्या बाजूला सुद्धा 3 ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा बघू शकता, असं ठेवून दाखवते. त्याच्या बरोबर असं मापाचं कट करून घ्यायचं आहे. डबल घडी करून घेतलेली आहे. चुन्यांच्यासाठी कपडा आपल्याला इथे जास्त वापरायचा आहे. असं ठेवून बघायचं आहे बरोबर अस्तरच्या घेरवरती ठेवून, आणि तेवढा बरोबर असा मापाचा कट करून घ्यायचा आहे. घेरच्या डबल कपडा लागणार आहे चुन्या टाकण्यासाठी, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे बरोबर ह्याच मापाच्या तुम्ही 3 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे मी कपडा हा घेर आहे ना त्याच्यात डबल घेतलेला आहे, म्हणजे अस्तरचा घेर आहे ना त्याच्यात डबल कपडा 3 लेअरमध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे. आता त्याच पद्धतीने इथे मी दुसऱ्यासुद्धा बाजूला 3 लेअर कट करून घेतलेले, उंचीला तेवढेच आणि लांबीला सुद्धा तेवढेच, म्हणजे घेरच्या डबल कपडा घ्यायचा. अस्तरचा घेर आहे ना त्याच्यात डबल कपडा चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे म्हणूनसाठी. आता इथे मी नॉड बनवण्यासाठी कपडा कट करून घेतलेला आहे. लांबीला आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता उंचीला इथे मी 3.5 इंच ठेवलेला आहे आणि लांबीला तुमच्या आवड्यानुसार तुम्ही ते ठेवू शकता, किती ठेवायचं आहे तेवढं. आणि लांबीला इथे मी 29 इंच ठेवलेला आहे, आवड्यानुसार ठेवू शकता. आता सर्वात आधी इथे मी समोरची बाजू तयार करून घेते. अस्तर ठेवून घेतलं. आता इथे सर्वात आधी गळा तयार करून घ्यायचा आहे. अर्धा इंच पकडलेला आहे. सर्वात आधी इथे मी गळा तयार करून घेते. आता इथे अस्तरच्या बाहेरचा कपडा ज्या पद्धतीने आपल्या इथे आकार आहे त्या पद्धतीने इथे मी कट करून घेतला. आता सर्वात आधी मुंडा तयार करून घ्यायचा आहे अर्धा इंच पकडून. त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. आता जेवढं शिल्लक असेल ना तेवढं इथे मी कट करून टाकते. दोन्हीसुद्धा बाजूंचा कपडा जास्तीचा असेल तेवढा, बाहेरच्या बाजूचा थोडे असे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी करायला सोपं जातं, आकार व्यवस्थित येतो. त्यासाठी फिटिंगचं मार्किंग करून घेतलं, म्हणजे ह्या सुद्धा बाजूला आपलं परफेक्ट मार्किंग होणार आहे. त्यासाठी आता हे मी सुईचं करून घेते. पूर्ण कपडा इथे आपला प्लेन करून घ्यायचा आहे. आता एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घेते पूर्ण गळ्याला. शिलाई देऊन झालेली आहे. आता इथे आपल्याला मुंड्याला सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे, एकदम अशी कडेकडेला, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्या सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं ह्या बाजूने. अस्तर जोडून झालं. आता जेवढं आपलं शिल्लक असेल ना तेवढं इथे आपल्याला कट करून टाकायचं आहे. फिटिंगचं मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे. थोडं दिसत असेल तर त्याच्यावरती बरोबर मार्किंग करून घ्या, म्हणजे फिटिंग करताना चुकणार नाही. त्यासाठी व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे मी पाठीची बाजू तयार करून घेते. असं ठेवून घ्यायचं एकसारखं. सर्वात आधी गळा तयार करून घ्यायचा आहे. मुंडा तयार करून घेते. ह्या सुद्धा बाजूचा त्याच पद्धतीने फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे ह्याच्यावरती बरोबर, म्हणजे दुसऱ्या सुद्धा बाजूला आपलं मार्किंग होऊन जातं. त्यासाठी थोडे असे कट देऊन घेते, म्हणजे काय होतं पलटी करायला सोपं जातं त्यासाठी. आता हे आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचं, म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे.
इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेते, प्लेन करून घ्यायचं. आता इथे एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला मुंडा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. बरोबर असं पकडायचं आहे आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपला आकार आहे त्या पद्धतीने शोल्डर सुद्धा जोडून घेतलं. दुसरी सुद्धा बाजू मी त्याच पद्धतीने तयार करून घेतली. आता इथे मी पाठीमागच्या सुद्धा बाजूला अस्तर जोडून घेते. पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे. जेवढं शिल्लक असेल तेवढं इथे मी कट करून टाकते. मध्यावरती घडी करून घ्यायची आहे एकसारखी आणि मी मधून हे कट करून टाकते. हे अशा पद्धतीने इथे बघू शकता. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. घडी करून घेते. सर्वात आधी अर्धा इंच पकडायचं आहे, दाबटीप टाकून घेते. जास्त असेल तेवढी कट करून टाकायचं आहे. एकदा घडी करायची, परत एकदा थोडंसं आपल्याला इथे मध्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, आपली पट्टीसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. थोडंसं बंद करून घेते. एक पट्टी जोडून झालेली आहे, हुक पट्टी आपली. आता इथे आपली लूप पट्टी तयार करून घ्यायची आहे. उलट्या बाजूने जोडून घ्यायची, थोडीशी घडी करून घ्या आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण म्हणजे पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दाबटीपसुद्धा टाकून घ्यायची आहे. सुईची करून घ्यायची, एकदा घडी करून घ्या आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. बरोबर अर्धा इंच कपडा सापडला पाहिजे आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. जास्तीचं असेल तेवढं असं कट करून टाकायचं आहे. व्यवस्थित झालं बघू शकता इथे दोन्हीसुद्धा बाजू. आता इथे आपल्याला ठेवून बघायचे आहेत बरोबर आपलं आहे का. हे अशा पद्धतीने ठेवून सुद्धा बघू शकता. आता हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आणि त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. समान मार्किंग करून घ्यायचं एकसारखं. इथे आपली त्रिकोणी शिलाई देऊन झालेली आहे. थोडंसं बंद करून घेते. आता मध्यावरती सुद्धा एक शिलाई देऊन घेते, म्हणजे पट्टी दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. असं ठेवून बघायचं आहे व्यवस्थित आहे का, एकावरती एक. आता इथे काय करायचं आहे, एक शिलाई देऊन घ्यायची कमरेकडच्या बाजूला. ठेवताना अशा पद्धतीने ठेवून घ्या. सर्वात आधी हुक जोडल्याच्या नंतर तुमचा अशा पद्धतीने दिसणार आहे इथे, त्यासाठी असं ठेवून घ्या एकावरती एक, नंतर जोडून घ्यायचं आहे. आता इथे मी कमरेला जोडण्यासाठी पट्टी तयार करून घेते. अशी घडी करून घ्यायची आहे बरोबर. थोडीशी क्रॉसमध्ये सर्वात आधी थोडंसं बंद करून घ्यायचं, नंतर सरळमध्ये घ्यायचं आहे. पूर्ण पट्टी जोडत घ्यायची आहे, म्हणजे काय होईल सुईचं करायला सोपं जाईल त्यासाठी. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली, थोडंसं जास्तीचं कट करून टाकलेलं आहे. आता हे आपल्याला इथे सुईचं करून घ्यायचं आहे. कोपरा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. इथे मी पूर्ण पट्टी सुईची करून घेते आणि ह्याच पद्धतीने आपल्या दुसरीसुद्धा तयार करून घ्यायची आहे. कोपरा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता ही सुद्धा त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. मार्किंग करून घ्या, खालच्या बाजूला सोडून द्यायचं थोडंसं 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. आता दोन्हीसुद्धा पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. एक जोडून झाली, त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा जोडून घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा पट्ट्या इथे मी जोडून घेतल्या. हे अशा पद्धतीने. आता समोरच्या बाजूला एक डिझाईन बनवून घेण्यासाठी इथे मी चौकोनी कापडाचा तुकडा कट करून घेतला. 4 इंच बरोबर असं चौकोन कट करून घ्यायचं. त्याच पद्धतीने अस्तर त्याच्याच मापाचं बरोबर असं कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण चौकोनी आकारामध्ये. जोडून झालेलं आहे. त्याच पद्धतीने इथे मी दुसरंसुद्धा जोडून घेते. जोडून झालेलं आहे. आता इथे थोडासा कट देऊन घ्या अस्तरच्या कापडावरती आणि हे पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. पूर्ण कपडा सुईचा करून घ्यायचा आहे आणि कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. इथे मी चारीसुद्धा बाजूंचे पूर्ण कोपरे काढून घेते.
इथे आपले पूर्ण कोपरे काढून झालेले आहेत हे अशा पद्धतीने. त्याच पद्धतीने इथे मी दुसरंसुद्धा तयार करून घेतलं. आता मध्यावरती घडी करून घ्या बरोबर समोरच्या बाजूची आणि एक मार्किंग करून घ्यायचं. बरोबर असं मध्यावरती एक लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यावरती बरोबर अर्धा इंच सोडून त्या खालच्या बाजूला कमर घेर जोडण्यासाठी आणि असं ठेवून घ्यायचं आहे. पूर्ण जोडून घेते. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आकार आहे त्या पद्धतीने पूर्ण जोडून झालेला आहे. आता दुसरंसुद्धा ठेवताना ह्या पद्धतीने तुम्ही इथे ठेवून घ्यायचं आहे. पिन लावून घेते. हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं. आता हे सुद्धा आपल्याला इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून झालेलं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता इथे आपल्या कापडापासून असे 2 बटन तयार करून घ्यायचे. बरोबर असं मध्यभागी ठेवून घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घेते. जास्तीचा कपडा असेल तर कट करून टाकायचा आहे. आता इथे सुद्धा मी थोडंसं पॅक करून घेते म्हणजे धागे निघणार नाहीत त्यासाठी. व्यवस्थित झालं. आता मध्यभागी बरोबर मार्किंग करून घ्यायचं आणि हे बटन पूर्ण जोडून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने इथे खालच्या बाजूला सुद्धा एक बटन तयार करून घ्यायचं आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण बटन पॅक करून घेते आणि ह्याच पद्धतीने दुसरं सुद्धा तयार करून घ्यायचं आहे आणि पूर्ण जोडून पॅक करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे मी शोल्डर जोडून घेते. अशा पद्धतीने ठेवून घ्या. एकसारखं ठेवून घ्यायचं आहे आणि शोल्डर जोडून घेते. बंद करून घ्यायचं आहे पूर्ण. हे अशा पद्धतीने. आता ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू पूर्ण बंद करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा बाजूंना जोडून तयार झालेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित झालेला आहे. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला सर्वात आधी अस्तरचा घेर तयार करून घ्यायचा. एकदा घडी करून घ्यायची परत एकदा घडी करून घ्यायची परत एकदा. अशा पद्धतीने घेर पूर्ण तयार करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला अस्तरच्या कापडावरती सुद्धा ह्या कापडापासून सुंदर असा घेर बनवून घ्यायचा आहे. सर्वात आधी कमरेच्या बाजूला जोडण्यासाठी फक्त एकाच बाजूला एकदा घडी करून घ्या परत एकदा घडी करून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायचं आहे म्हणजे धागे निघणार नाहीत त्यासाठी. हे अशा पद्धतीने फक्त एकाच बाजूला, कारण की ही बाजू आपल्याला कमरेकडच्या बाजूला जोडून घ्यायची आहे. एक बाजू मी तयार करून घेतली. ही आपल्याला कमरेकडच्या बाजूला जोडण्यासाठी पट्टी लागणार आहे आणि 2 पट्ट्या आपल्याला ह्या पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत. एकदा घडी करून घ्या परत एकदा आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे म्हणजे काय होईल आपले धागे निघणार नाहीत त्यासाठी. पूर्ण पट्टी जोडून झाली. हे पहा. आता त्याच पद्धतीने दुसऱ्या वरच्या बाजूला सुद्धा म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना अशा पद्धतीने आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंचे आपले धागे निघणार नाहीत त्यासाठी. आणि दुसरी सुद्धा पट्टी आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी अशाच पद्धतीने जोडून घेतलेली आहे. बघू शकता इथे म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित होतील. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा अजून एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. आता सर्वात आधी ह्याच्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 4 इंचावरती मार्किंग करून घेते. कमरेकडच्या बाजूने मी खालच्या बाजूला 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेते. परत त्याच्या खालच्या बाजूला सुद्धा एक 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. असं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं जोडलं जाईल त्यासाठी. सेम मार्किंग झालं पाहिजे बरोबर. कमी जास्त होऊ देऊ नका नाहीतर काय होईल जोडताना कमी जास्त होऊ शकतं. त्यासाठी असं मार्किंग करून घ्या बरोबर अंतरावरती. आणि जे आपण मार्किंग केलं होतं ना त्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्या म्हणजे काय होतं कमी जास्त होणार नाही आहे घेरसुद्धा तुमचा. आणि दुसऱ्यासुद्धा बाजूला तुम्हाला हीच पद्धत वापरायची आहे. आता सर्वात आधी इथे मी कमरेकडची बाजू तयार करून घेते. 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच सोडून द्यायचं त्या बाजूला आणि तिथून पुढे चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. आवडीनुसार चुन्या ठेवू शकता. दाट टाकल्या तरी सुद्धा चालतील. फक्त टाकताना एकसारख्या टाकायच्या आहेत. त्यासाठी इथे अस्तरच्या डबल कपडा घ्या म्हणजे चुन्या टाकण्यासाठी आपल्याला इथे भरपूर कपडा लागणार आहे त्यासाठी.
त्यासाठी तुम्ही इथे अस्तरचा डबल कपडा घ्यायचा आहे. मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, जेवढा लागणार आहे तेवढा. शिल्लक असेल तर कट करून टाकता येतं, पण जोडायला पुरला पाहिजे, त्यानुसार इथे कटिंग करून घेऊ शकता. बघू शकता इथे एवढा कपडा अजून आपल्याकडे शिल्लक आहे. इथे मी पूर्ण चुन्या टाकून घेते. अशा पद्धतीने बघू शकता शेवटपर्यंत पुरलेला आहे. बघू शकता इथे व्यवस्थित झालेला आहे. आता इथे आपल्याला दुसरं सुद्धा घेर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना पूर्ण जोडून घेतलेला आहे. आता इथे मी चुन्या टाकून घेते आणि दुसरी सुद्धा पट्टी म्हणजे तिसरी सुद्धा पट्टी आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने. एकसारख्या टाका, आवड्यानुसार ठेवल्या तरी सुद्धा चालतील. फक्त तुम्ही कपडा त्या मापानुसार इथे कट करून घ्यायचा आहे डबल, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे चुन्या टाकण्यासाठी भरपूर कपडा लागणार आहे त्यासाठी. आता इथे आपण मार्किंग केलं होतं ना, त्याच्यावरती असं जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने सर्वत्र ते ठेवून घ्या आणि जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती असं जोडून घ्यायचं आहे एकसारखं. कमी जास्त होऊ देऊ नका, नाही तर फिटिंग कमी जास्त होऊ शकते. त्यासाठी सर्वत्र ते असं मार्किंग करून घ्या आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. धागे निघू नये म्हणून सर्वत्र ते आपण वरच्या बाजूला सुद्धा शिलाई देऊन घेतलेली आहे, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. आता बघू शकता इथे थोडंसं माझं शिल्लक आहे, कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. बघू शकता इथे दुसरी सुद्धा आपली इथे तयार झालेली आहे. आता इथे मी तिसरी सुद्धा जोडून घेते. त्याच पद्धतीने इथे मी तयार करून घेतली. आता मार्किंगवरती बरोबर असं ठेवून घेते आणि जोडून घेते. बरोबर मार्किंगवरती ठेवून जोडून घ्या, कमी जास्त होऊ देऊ नका. आणि दुसरी सुद्धा बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. बघू शकता इथे थोडंसं माझं शिल्लक आहे, कट करून टाकायचं एका लाईनीमध्ये जर शिल्लक राहिलं तर. बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. हे अशा पद्धतीने एकसारखं मार्किंग करून घ्या त्यासाठी. बघू शकता ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेली आहे जोडून 3 लेयरमध्ये. ह्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेतली. एक समोरची आणि एक पाठीची बाजू राहणार आपली. आता इथे आपल्याला कमरघेर जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती उलटं ठेवून घ्यायचं आणि कमरेची बाजू पूर्ण जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई देऊन घ्या. अर्धा इंच पकडायला विसरू नका. एकदा जोडून झालं आणि परत एकदा इथे मी पूर्ण पॅक करून घेते. हे अशा पद्धतीने पूर्ण असं जोडून झालेलं आहे. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्या. बघू शकता इथे जोडून झालं. आता ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची, पाठीमागची बाजू. हे घेर असा ठेवून घ्या ह्याच्यावरती, अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे आणि जोडून घ्यायचं पूर्ण. सोपं आहे एकदम. अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घेते म्हणजे काय होईल, पूर्ण पॅक होऊन जाईल. बघू शकता इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित अशा जोडून झालेल्या आहेत. आता पलटी करून घ्या. हे अशा पद्धतीने अस्तर वरच्या बाजूला आलं पाहिजे, फिटिंग करून घ्यायची. अस्तर वरच्या बाजूला दोन्ही सुद्धा बाजूंचं झालं पाहिजे. आता इथे फिटिंगचं मार्किंग आपण कटिंग करताना केलेलं मार्किंग आहे, एकसारखं पकडून घ्या. दोन्ही सुद्धा बाजू एकसारखं करून घेतल्या आणि फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं. इकडच्या बाजूला काय करायचं, क्रॉसमध्ये घ्यायचं थोडंसं, लक्षात ठेवा. आणि असं मार्किंग करून घ्या बरोबर. खालच्या बाजूला थोडंसं कमरेपासून खाली क्रॉसमध्ये घ्यायचा, ते लक्षात ठेवा. आता इथून सुद्धा तीच पद्धत. हे बरोबर असं घ्यायचं मार्किंग करून आणि इकडून थोडंसं घेताना क्रॉसमध्ये घ्यायचं, म्हणजे घेर आपला भरपूर होतो, दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतो त्यासाठी. हे इथं असं थोडंसं क्रॉसमध्ये घेऊ शकता. एकसारखं पकडा, फक्त पकडताना कमी जास्त होऊ देऊ नका. आता फिटिंग करून घेते. पूर्ण बंद करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा. नॉड आतमध्ये ठेवून द्यायचे आहेत, शिलाईमध्ये सापडू देऊ नका आणि एकसारखं पकडून इथे पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला सुद्धा, घेरच्या बाजूला. आता इथे पुन्हा एकदा डबल पूर्ण बंद करून घेते. जेवढ्या बसतील ना तेवढ्या शिलाई तुम्ही इथे देऊ शकता.
आता इथे बघू शकता एका लाईनीमध्ये कट करून घेते. जेवढं जास्तीचं असेल तेवढं थोडंसं फक्त केलेलं आहे कट मी. आणि एक शिलाई देऊन घेते. क्रॉसमध्ये असेल तेवढं थोडंसं फक्त कट करून घेतलं मी. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूची फिटिंग करून घ्यायची आहे. मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर दोन्हीसुद्धा एकसारख्या बाजू पकडून. इथे आपला सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे. बघू शकता घेरसुद्धा भरपूर झालेला आहे. ही पाठीमागचीसुद्धा बाजू तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. इथे आपल्याला एकसारखं मार्किंग करून हुकसुद्धा जोडून घ्यायचे आहेत. इथे आपण पाठीमागच्या बाजूला बांधण्यासाठी नॉटसुद्धा तयार करून घेतल्या. लांबीला आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आणि ह्याच्यामध्ये घेरसुद्धा बघू शकता. इथे तुम्ही पाठीमागच्या सुद्धा बाजूचा 3 लेयरमध्ये भरपूर झालेला आहे. आता ही समोरची सुद्धा बाजू बघू शकता. घेर आपल्या इथे भरपूर झालेला आहे 3 लेयरमध्ये. तुम्ही सुद्धा नक्की अशाच पद्धतीने तुमच्या मुलीसाठी तयार करून घ्यायची आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. बघू शकता तुम्ही ही सुद्धा बाजू तुम्ही सुद्धा नक्की बनवून तयार करून घ्यायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.